मनोहरराव, आज जो आपण मोर्चा काढला त्याचा काही परिणाम होणार आहे का त्या राजवाड्यावर? परिणाम व्हायला तर हवा, पण मी काय म्हणतो, कमीत कमी त्याच्या कानावर तर हे सगळं गेलं. नाही नाही, त्यांना विचार सुद्धा करायला हवा. एवढा पैसा घेऊन जाणार आहे कुठे तो? थोडी माणुसकी दाखव म्हणावं. हो, आता काय उपयोग आहे म्हणा, शेवटी वाट बघत बसायचं, दुसरं काय. आपण आशा सोडायची नाही. ती स्वानंदी बिचारी आपल्या बाजूने लढते आणि आपण हातपाय गाळायचे, हे काही बरोबर नाही. होईल, यातून काहीतरी चांगलंच होईल बघ. हो, नक्की निघणार, चांगलंच निघणार यातून. यातून नक्कीच काहीतरी चांगला मार्ग निघणार. तुम्ही कोण आणि इकडे काय करताय? मी कोण? शेळके, नीट लक्ष देऊन ऐक. काहीही करून ते वृद्धाश्रम ज्या जागेवर आहे ती जागा मला हवी आहे. आय डोंट केअर तू काय करशील, पण ते मोर्चा काढणारे लोक ना कायमचे थंड झाले पाहिजेत. हो सर, म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय. सर, आपण पोलिसांची मदत घ्यायची का? नको, आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आणि आता समरदादा काय करेल असं मला वाटत नाही. हातची जागा जाता कामा नाही. तू एक काम कर, आपली माणसं घेऊन जा. पुढे काय करायचं ते तुला माहितीच आहे. हो, ओके सर. शेळके, शेवटचा फटका. चालेल. इथे तुम्हाला जे जे सामान दिसेल ते सरळ उचलायचं आणि बाहेर फेकून द्यायचं. चला, लागा कामाला. फार दुखतंय का आजी? आपण डॉक्टरकडे जाऊया. अजिबात खचून जायचं नाहीये. मी स्वानंदीशी पण बोलतीये. नको ना. काय करताय तुम्ही? मी तुमच्या आईसारखी, आम्हाला नका हो घराच्या बाहेर काढू नका. ए म्हातारे, गप. ए, तोडा रे सगळं. लवकर 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 चल ना भाई. हो, काय करताय? कशासाठी करताय? आमचं काय चुकलं? ऐका तुम्ही. हात लावायचा नाही, हा हात लावायचा नाही. म्हातारी माणसं दिसतायत ना, या पुढे जर हात लावला असता तर